इयत्ता तिसरी मंथनचा आपण हे पेपर सोडवत आहोत. तर पहा सराव संचमधील प्रश्न काय आहे. चिमणी या शब्दाचा अनेक वचनी शब्द पर्यायातून शोधा. तर अगदी सोपा प्रश्न आहे. चिमणीचा अनेक वचनी काय असणार आहे? चिमण्या. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा घोडा या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द पर्यायातून शोधा. घोडा स्त्रीलिंगी काय आहे? घोडी, घोडा, घोडी. खालील पर्यायातून भूतकाळी वाक्य ओळखा म्हणले. भारताने सामना जिंकला. तर पाप्पा हिलच पर्याय बरोबर आहे, म्हणून हे असणार आहे आपलं योग्य उत्तर. त्यानंतर पहा प्रश्न, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावे? वाक्य आहे सुधाकरने विचारले किती पैसे झाले. प्रश्न विचारले म्हणजे काय असायला हवं? प्रश्नचिन्ह. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून एक म्हण तयार होते. त्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यावर पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल. तर इथे पहा पाणीमध्ये णला पहिली वेलांटी आहे. मग याचा अर्थ काय होतो? हात हस्त कर. मग आता पहा हात तरी इथे दिसतंय आपल्याला. हात हा शब्द आहे. मग हात हा शब्द असलेली म्हण कोणती आहे हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. आपला हात जगन्नाथ. कारण इथे पहा नला न जोडलेले इथे जोड अक्षर आपल्याला दिसलेलं आहे जोड शब्द. मग कोणत्या क्रमांकाचे अक्षरे येणार आहे? ते आपला हात म्हणजे चौथ्या व पाचव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यानंतर हात हा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा दुसऱ्याला दोष देत राहणे या अर्थाचे योग्य वाक्प्रचार पर्यायातून शोधा म्हणलेले आहे. दुसऱ्याला दोष देत राहणे म्हणजेच काय? खडे फोडणे ही आहे त्या अर्थाचा वाक्प्रचार. तर पहा विद्यार्थ्यांनो आपण किती लवकर एका मिनिटामध्ये एवढे प्रश्न सोडवलेले आहेत. आणि हे प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवले? कारण याचा सराव आपण पूर्वीपासून करत आलो. वर्षभर सराव, वर्षभर आपली अभ्यास, वर्षभराची मेहनत हे आपल्याला 1.5 तासामध्ये आपल्याला पणाला लावायची असते. कारण मंथनचं पेपर 1मध्ये 75 प्रश्न असतात 150 गुणासाठी. आणि वेळ असतो तुम्हाला 1.5 तासाचा म्हणजेच 1 तास 30 मिनिटे. मग 1 तास 30 मिनिटामध्ये तुम्हाला मराठीचे 25 आणि गणिताचे मराठी आणि गणित आणि इंग्रजी बुद्धिमत्ता असा पेपर असतो. मराठीचे 25 आणि गणिताचे 50 प्रश्न सोडवायचे असतात, ज्यामध्ये गणिताचं कॅल्क्युलेशन पार्ट असतं. आणि हे वेळेचं नियोजन कसं करायचं आणि अभ्यास आपला कसा करायचं हे आपण वर्षभर ठरवत असतो. तर याची सगळी तयारी करण्यासाठी आपण एक कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो तुम्हाला देखील असंच माझ्या पद्धतीने जर तुम्हाला पेपर सोडवायचं असेल, कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे असतील, तर तुम्ही स्कॉलरशिप स्टडी पॉईंट हा ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. तिथे तुम्हाला प्रत्येक इयत्तेचे कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि अगदी कमी फीमध्ये, कमी माफक दरामध्ये तुम्हाला ते कोर्सेस तुम्हाला मिळून जातील. आणि वर्षभराचा तिथे तुम्हाला तिथे काय मिळणार आहे? वर्षभराचा ॲक्सेस मिळणार आहे. आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला टीचिंग करण्यात येणार नाही, तर त्यात तुम्हाला PDF भेटतील, सराव टेस्ट तुम्हाला मिळतील. म्हणून तुम्ही तो कोर्स आत्ताच डाउनलोड करायचा आहे आणि तुमचा रिस्पेक्टिव्ह जो काही कोर्स आहे तो तुम्ही घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची परीक्षेची तयारी ही चांगल्या प्रकारे होईल. धन्यवाद.